Next type of derivative is derivative of a inverse function. Derivatives of inverse trigonometric functions using substitution. Using substitution जे आपण इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक बघितलेली म्हणजे साइन इनवर्स, कॉस इनवर्स, ओके, तर त्याचे डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं युजिंग सबस्टिट्यूशन. ओके, सो सबस्टिट्यूशन म्हणजे काय की सपोज एका फंक्शन लेट दॅट फंक्शन इक्वल टू टी, लेट दॅट फंक्शन इक्वल टू झेड, म्हणजे काहीतरी आपण सबस्टिट्यूट करणार आणि देन आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करणार. ओके, सो ह्याच्यामध्ये तुम्हाला दिलेले की इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे जेव्हा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करण्यासाठी येतील तुम्हाला क्वेश्चन, तेव्हा कोणत्या कोणत्या टाइपचे इक्वेशन असतील आणि ते जर त्या टाइपचे इक्वेशन और फंक्शन असतील तर नेमकं काय पुट करायचं, तर हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे. ओके, सो सपोज आता तुम्हाला जर फंक्शन ह्या फॉर्म मध्ये आलं 2x रूट मध्ये 1 - x², म्हणजे तुम्हाला जो एक्झाम्पल येणार आहे त्याच्यामध्ये जर हे इक्वेशन असेल, हे फंक्शन असेल, तर पुट करायचं x = sin θ और cos θ. एक तर x = sin θ पुट करू शकता किंवा cos θ. पुढे काय करायचं ते मी एक्झाम्पल मध्ये सांगते. ओके, सपोज आता तुम्हाला दिलेल्या क्वेश्चन मध्ये जर ह्या टाइपचं इक्वेशन असेल 2x/1 + x², देन अगेन इथे पुट करायचं x = tan θ. ओके, देन सपोज तुम्हाला ह्या टाइपचं इक्वेशन असेल क्वेश्चन मध्ये 1 - 2x², देन पुट करायचं x = sin θ. ओके, त्याच्यानंतर सपोज तुम्हाला 2x² - 1 जर असेल तर पुट करायचं x = cos θ. तर हे तुम्हाला लर्न करावं लागेल लाईक फॉर्म्युलेज. ओके, 2x² - 1 असेल तर पुट काय करायचं x = cos θ. ओके, त्याच्यानंतर 1 - x²/1 + x² असेल तर पुट करायचं x = tan θ. ओके, आता जसं आपण एक्झाम्पल सॉल्व करू तेव्हा मी तुम्हाला परत एकदा सांगेल. सो 1 - x²/1 + x² जर असेल तुमच्या एक्झाम्पल मध्ये, देन पुट करायचं x = tan θ. ओके, आता बघा जसे जसे आपण टाइप्सने पुढे जाऊ डेरिव्हेटिव्हच्या, तसे तसे तुम्हाला कन्फ्युजन होईल की नेमका हा प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा. तर त्याचं सोल्युशन हे आहे की प्रॅक्टिस करायची, खूप सारे एक्झाम्पलची प्रॅक्टिस करायची. आता जसे जसे टाइप होतील, आता आपले फर्स्ट स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युलेचे टाइप झाले, देन चेन रूल झालं, देन एक्सपोनेन्शियल झालं, देन लॉगॅरिथमिक झालं. ओके, सो चारही टाइपच्या आधी सेपरेट एक्झाम्पल सॉल्व करा, जे की आपण लेक्चर्स मध्ये घेतलेत, प्लस मी तुम्हाला सॉल्व करायला दिलेले. ओके, त्याच्यानंतर तेच एक्झाम्पल रिशफल करून घ्या, कधी म्हणजे ऑल टाइपचे मिक्स एक्झाम्पल सॉल्व करा. मग तुम्हाला कळेल की आपल्याला बरोबर आठवतंय का की हे एक्झाम्पल कसं कोणत्या टाइपने सॉल्व करायचे. ओके, सो जसं आपला टाइप नेक्स्ट जसे जसे टाइप इन्क्रीज होतील तसे तसे तुम्ही सेपरेट टाइपने पहिले सॉल्व करा आणि देन ऑल एक्झाम्पल्स कंबाईन करून सॉल्व करा. ठीक आहे, ऑल टाइपचे. त्याच्यानंतर सपोज तुमच्या इक्वेशन मध्ये 2x एक्झाम्पल मध्ये 2x/1 + x² आलं, 1 - x² आलं, 2x/1 - x² आलं, तर पुट करायचं आहे अगेन x = tan θ. ओके, जर 3x - 4x² आलं तर पुट करायचं आहे x = sin θ. जर 4x³ - 3x आलं तर पुट करायचं आहे x = cos θ. ओके, देन 3x - x³/1 - 3x² जर आलं एक्झाम्पल मध्ये, देन x = tan θ पुट करायचं. ओके, सो आता इनवर्स ट्रिग्नोमेट्री मध्ये तुमचे ट्रिग्नोमेट्रीचे जे फॉर्म्युले जे की आपण M1 ला बघितलेले, सो ते सुद्धा लर्न पाहिजे सगळे. ओके, त्याच्यानंतर 1 + x² + x जर आलं तर पुट करायचं आहे x = tan θ. ओके, त्याच्यानंतर 1/√1 मध्ये 1 + x² आलं तरी पण पुट करायचं आहे x = tan θ. ओके, देन x/√1 मध्ये 1 - x² आलं, आपण रफच करूयात, परत एकदा राईट डाऊन करते. ही लाईन झाल्यानंतर ही जी लाईन आहे
ह्या लाईनचे झाल्यानंतर नेक्स्ट सॉर्ट ऑफ लाईन आहे रूट मध्ये 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि रूटच्या बाहेर प्लस एक जर ह्या टाइपचे एक्झाम्पल मध्ये जर इक्वेशन असेल देन पुट करायचं आहे एक्स इज इक्वल टू टॅन थिटा. ओके, त्याच्यानंतर 1 प्लस एक्स स्क्वेअर आलं तर अगेन पुट करायचं आहे एक्स इज इक्वल टू टॅन थिटा. देन एक्स अपॉन रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर आलं तर पुट करायचंय एक्स इज इक्वल टू साइन थिटा और कॉस थिटा, कोणतंही पुट करू शकता. देन रूट मध्ये 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2 होल रूट तर पुट करायचं आहे एक्स इज इक्वल टू कॉस थिटा. ओके, नाउ आता हे सबस्टिट्यूशन झाल्यानंतर पुट म्हणजे सबस्टिट्यूट, तर सबस्टिट्यूशन झाल्यानंतर पुढे काय करायचं, सो त्याच्यासाठी काही प्रोसिजर नाहीये. सो आपण आता ते एक्झाम्पलनी सॉल्व्ह करूयात. ओके, सो ही लिस्ट लाईक फॉर्म्युले डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन युजिंग सबस्टिट्यूशन, तर हे पहिल्यांदा राईट डाऊन करायचं आहे. ओके, सो दिस इज नॉट डेरिव्हेटिव्ह, इथे फक्त सबस्टिट्यूशन. डेरिव्हेटिव्ह पुढे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे युजिंग अवर स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युला. ओके, आता बघा सपोज तुम्हाला क्वेश्चन आला इफ y इज इक्वल टू साइन इनवर्स, जसे एक्सपोनेन्शियल मध्ये सगळे e रेस टू समथिंगचे प्रॉब्लेम्स होते, लॉगॅरिथमिक डेरिव्हेटिव्ह मध्ये लॉग असलेले प्रॉब्लेम होते. आता इथे इनवर्स मध्ये इनवर्स असलेले, मग साइन कॉस आणि टॅन असतं शक्यतो. ओके, सो ते इनवर्स असलेले फॉर्म्युले फाइंड dy बाय dx. ओके, सो काय करायचं आहे, सो जेव्हा रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर असेल जसं आता जस्ट सांगितलं सबस्टिट्यूशनची लिस्ट, तर त्याच्यात काय होते बघा, फर्स्ट गिवन काय आहे आपल्याला ते राईट डाऊन करून घ्यायचं आहे साइन इनवर्स 1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके, सो ती लिस्ट तुम्ही जे आपण प्रिव्हियस स्लाइड वरती मी तुम्हाला लिस्ट तुम्हाला सांगितलं की डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन युजिंग सबस्टिट्यूशन, ते सगळे सबस्टिट्यूशन लिहून घ्या. सो त्याच्यामध्ये काय आहे बघा की जेव्हा रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर येईल तेव्हा तुम्ही कॉस थिटा पुट करायचा आहे. ओके, सो पुट एक्स इज इक्वल टू कॉस थिटा. ओके, सो आपण इनव्हर्स ट्रिग्नोमेट्री बघितलेली आहे M1 मध्ये मॅथ्स 1 मध्ये. सो जेव्हा आपलं x इज इक्वल टू कॉस थिटा असतो याचं मिनिंग काय असतं, थिटा इज इक्वल टू कॉस इनवर्स एक्स. ओके, सो हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर y घ्यायचा, सो y मध्ये जिथे x आहे तिथं कॉस थिटा आपण पुट करणार. सो साइन इनवर्स 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. ओके, नाउ y इज इक्वल टू साइन इनवर्स 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. आता आपल्याकडे बघा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 आहे. ओके, सो साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 असाच, आणि हा जो प्लस कॉस स्क्वेअर थिटा आहे तो इकडे जाईल. ओके, सो 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे काय, साइन स्क्वेअर थिटा. सो इथे पुट केलं. सो तुम्हाला जस्ट मी सांगितलं की ठीक आहे सबस्टिट्यूशन तुम्हाला दिलेत, पण पुढे ते व्हॅल्यू एक्स ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर पुढे तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले येणं नेसेसरी आहे, त्याला काही ऑप्शन नाही. ओके, सो y इज इक्वल टू साइन इनवर्स आणि साइन स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर रूट म्हणजे काय आलं, साइन थिटा. ओके, तर हे झालं एक पार्ट. ओके, आता ह्याच्या पुढे तुम्हाला इनवर्स ट्रिग्नोमेट्री मध्ये स्टार्टिंगला फॉर्म्युले होते बघा की साइन इनवर्स साइन थिटा म्हणजे थिटा, कॉस इनवर्स कॉस थिटा म्हणजे पण थिटा. ओके, हे तुम्हाला आठवत असेल तर. सो साइन इनवर्स साइन थिटा म्हणजे काय असतं, थिटा असतं. ओके, सो इथे थिटा काय दिलेले, कॉस इनवर्स एक्स, तो थिटाच्या इथे काय टाकायचं, कॉस इनवर्स एक्स. नाउ आता याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो कॉस इनवर्स एक्स चा आपल्याकडे डायरेक्टली फॉर्म्युला आहे -1 अपॉन स्क्वेअर रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर. आपण जे सुरुवातीला फॉर्म्युले लिहिलेले फर्स्ट लेक्चर मध्ये त्याच्यामध्ये साइन इनवर्स आणि कॉस इनवर्सचा सेम फॉर्म्युला आहे, फक्त कॉसला मायनस साइन आहे. सो हा झाला आपलं डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके, सो जेवढे टाइपचे एक्झाम्पल येतात ते मी तुम्हाला सगळे घेते. सो मी जेवढे घेतले तेवढे एक्झाम्पल केले तरी मोर दॅन इनफ आहे. ओके, नेक्स्ट आहे इफ y इज इक्वल टू साइन इनवर्स 2x इंटू 1 मायनस एक्स स्क्वेअर फाइंड dy बाय dx. ओके, आता बघा अगेन गिवन काय आहे ते पहिल्यांदा राईट डाऊन करून घ्यायचं, 2x इंटू 1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके, सो जेव्हा हे टाइपचे इक्वेशन आहे तर तुम्ही x इज इक्वल टू साइन थिटा पण करू शकता आणि कॉस थिटा पण करू शकता. ओके,
So put x is equal to sin theta. So this implies that theta is equal to sin inverse x. Okay. So पहिल्यांदा आता x च्या तिथे sin theta put करा. So 2 sin theta x च्या तिथे 1 minus sin square theta. Okay. Now sin inverse 2 sin theta तसंच रूट मध्ये 1 minus cos square theta. जस्ट तुम्हाला पायथागोरस आयडेंटिटी मी राइट डाउन करून दिली. ओके. सो cos square theta is equal to 1 minus sin square theta. सो 1 minus sin square theta म्हणजे cos square theta इथे आलं. ओके. त्याच्यानंतर cos square theta चं स्क्वेअर रूट म्हणजेच काय cos theta. ओके. त्याच्यानंतर तुमच्याकडे अजून एक फॉर्म्युला आहे बघा. 2 sin theta into cos theta is equal to sin 2 theta. तर हे फॉर्म्युले आता तुम्हाला इथे सिन्स वगैरे लिहायची गरज नाही. बिकॉज हे इथे तुम्ही ट्रिग्नोमेट्रीचं नाही सॉल्व्ह करत, इथे तुम्ही डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करताय. सो तुमच्याकडून एक्सपेक्टेड काय की डायरेक्टली तुम्ही इथे sin 2 theta लिहिणार. इथे साइडला असं सिन्स करून हा फॉर्म्युला टाकायची गरज नाही. तर तुम्हाला फक्त एक्झाम मध्ये तसं सॉल्व्ह नाही करायचं, पण जर तुम्हाला प्रॅक्टिस साठी पाहिजे तिथे लिहून घ्या. सिन्स 2 sin theta cos theta is equal to sin 2 theta. ओके. असं लिहून घ्यायचं. ठीक आहे. नाउ नेक्स्ट पुढची स्टेप. आता बघा पुढे काय sin इनवर्स sin theta म्हणजे काय असतं थीटा. सो इथे थीटा काय 2 theta. सो y is equal to 2 theta. आलं लक्षात. sin इनवर्स सिन्स sin इनवर्स sin theta is equal to theta. पण इथे थीटा काय आहे 2 theta. सो 2 theta आला. नाउ 2 into theta ची व्हॅल्यू काय sin इनवर्स x. ओके. सो आता डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. सो dy by dx is equal to 2 कॉन्स्टंट आहे and डेरिव्हेटिव्ह ऑफ sin इनवर्स x. ओके. सो 2 into डेरिव्हेटिव्ह ऑफ sin इनवर्स x काय 1 upon 1 minus x square. ओके. सो दिस इज युअर फायनल आन्सर. सिंपल आहे बघा एक्झाम्पल. फक्त याच्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे की तुमचे ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले लर्न पाहिजे. सो एकदा आपल्या M1 चं तुमच्याकडे लेक्चर असतीलच. सो M1 चं ट्रिग्नोमेट्री परत एकदा इनवर्स ट्रिग्नोमेट्री आणि प्लस ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले परत एकदा स्टडी करा. ओके. देन डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x sin इनवर्स 2x upon 1 plus 2x upon 1 plus x square. Okay. So given this y is equal to sin inverse 2x upon 1 plus x square. So जे तुम्हाला सबस्टिट्यूट दिले जेव्हा 2x upon 1 plus x square असेल तेव्हा तुम्हाला पुट करायचं आहे x is equal to tan theta. जशी तुम्ही प्रॅक्टिस करणार ना तसं तुमच्याही लक्षात राहील. ओके. सो इट implies that theta is equal to tan इनवर्स x. ओके. लर्न करायचं नाही, पाठांतर नाही करायचं, प्रॅक्टिस करायची. जसे तुम्ही प्रोग्राम प्रॅक्टिस एक्झाम्पल प्रॅक्टिस करणार तसं तुम्हाला एक्झामला आलं की लगेच तुम्हाला क्लिक होणार की 2x upon 1 plus x square म्हणजे tan theta पुट करायचं आहे. ओके. सो y is equal to sin इनवर्स जिथे x आहे तिथे tan theta पुट करायचं. ओके. सो 2 tan theta upon 1 plus tan square theta म्हणजे असतं sin 2 theta. मल्टिपल 2a 3a चे फॉर्म्युले बघा त्याच्यामध्ये. ओके. नाउ sin इनवर्स sin 2 theta म्हणजे काय थीटा. थीटा काय इथे 2 theta. ओके. नाउ y is equal to 2 आणि थीटाची व्हॅल्यू काय tan इनवर्स x. सो 2 tan इनवर्स x. ओके. नाउ डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो dy by dx is equal to 2 into derivative of tan inverse x. Okay. So 2 into 1 upon 1 plus x square. So this is the derivative of tan inverse. आपल्याकडे डायरेक्ट फॉर्म्युला आहे. So 2 upon 1 plus x square. This is the answer for derivative of sin inverse 2x upon 1 plus x square. Okay. Now next example. Y is equal to cos inverse 2x upon 1 plus x square. Okay. So याला डिफरेंशिएट करायचं. नाउ अगेन सेम आहे 2x upon 1 plus x square. So put x is equal to tan theta like previous example. Then so it implies that theta is equal to tan inverse x. Okay. So y is equal to cos inverse 2 tan theta upon 1 plus tan square theta. Okay. So y is equal to cos inverse 2 tan theta. आता ह्याचा फॉर्म्युला काय जस्ट आपण बघितला sin 2 theta. ओके.
त्याच्यानंतर आता आपल्याकडे फॉर्म्युले कसे आहेत इन्व्हर्सचे, कॉस इन्व्हर्स कॉस पाहिजे, साइन इन्व्हर्स साइन पाहिजे, टॅन इन्व्हर्स टॅन पाहिजे, पण इथे कॉस इन्व्हर्स साइन आहे. सो आपण या साइनला कॉस मध्ये लिहू शकतो. सो आपण कसं लिहिणार, कॉस इन्व्हर्स आणि साइन थिटा म्हणजे काय असतं बघा, कॉस π/2 मायनस थिटा म्हणजे असतो साइन थिटा. ओके, सो साइन थिटाच्या ऐवजी आता आपल्याकडे इथं कॉस इन्व्हर्स आहे ना, सो आत पण कॉस आणायचा आहे. सो साइन थिटाच्या ऐवजी आपण कॉस π/2 मायनस थिटा करणार, फक्त इथं थिटा काय 2 थिटा. सो कॉस π/2 मायनस 2 थिटा हे झालं तुमचं ह्याचं सबस्टिट्यूशन. ओके, साइन थिटा इज इक्वल टू काय असतं, कॉस π/2 मायनस थिटा. मग कॉस मध्येच का करायचं, बिकॉज बाहेर कॉस इन्व्हर्स आहे आणि कॉस इन्व्हर्स कॉस पाहिजे आपल्याला त्यामुळे. ओके, सो कॉस इन्व्हर्स कॉस थिटा म्हणजे थिटा असतो, पण इथे थिटा काय आहे π/2 मायनस 2 थिटा. सो π/2 मायनस 2 थिटा. ओके, नाउ y इज इक्वल टू π/2 मायनस 2 इंटू थिटा म्हणजे काय, टॅन इन्व्हर्स x. ओके, नाउ डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो dy बाय dx, आता π/2 म्हणजे काय आलं, कॉन्स्टंट. ह्याच्यामध्ये x आहे का कुठे, नाही. सो हे कॉन्स्टंट आलं. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह ऑलवेज काय असतो, 0 असतो. ओके, सो π/2 चा डेरिव्हेटिव्ह 0. 2 कॉन्स्टंट काढले इथे, टॅन इन्व्हर्स x आहे. सो टॅन इन्व्हर्स x चा 1/x². ओके, सो फायनल आन्सर काय येणार बघा, dy बाय dx इज इक्वल टू -2/1 + x². बघा आता π/2 ला जर x मल्टिप्लाय असता तर π/2 आपण कॉमन काढला असता आणि x चा 1 आला असता, म्हणजे आन्सर π/2 आलं असतं. पण इथे x ची टर्मच नाहीये, सो कॉन्स्टंट आहे आणि आपण बघितलंय डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट ऑलवेज काय असतो, 0 असतो. ओके, सो हे झालं तुमचं फायनल आन्सर. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. y is equal to sin inverse 1 minus 4x² upon 1 plus 4x². ओके, सो आता पहिल्यांदा ह्याला आपल्याला sin inverse 1 minus 4x² ला तुम्ही असं लिहू शकता 2x ब्रॅकेट स्क्वेअर आणि 1 प्लस आणि 4x ला 2x ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 1 minus 4x² झालं आणि 1 plus 2x² आलं. ओके, नाउ आपल्याला सबस्टिट्यूशन मध्ये सांगितलं होतं बघा 1 minus x² आणि अपॉन 1 plus x² असेल तर x इज इक्वल टू टॅन थिटा पुट करायचं, जे स्टार्टिंगला आपण बघितलं. ओके, सो इथे तेच आहे, फक्त x च्या ऐवजी 2x आहे. ओके, सो आता आपण काय करणार, 2x इज इक्वल टू टॅन थिटा पुट करणार. ओके, सो इट implies that theta is equal to tan inverse 2x. ओके, नाउ जस्ट पुट करा आता sin inverse 1 minus 2x च्या तिथे tan theta. सो tan square theta upon 1 plus tan square theta. ओके, सो आता बघा y is equal to sin inverse. ठीक आहे, आता 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta म्हणजे असतं cos 2 theta. ओके, जसं मगाशी 2 tan theta upon 1 plus tan square theta म्हणजे sin 2 theta होतं, तसं हा cos 2 theta चा फॉर्म्युला आहे. ओके, जो इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री मध्ये होता मॅथ्स मध्ये. ठीक आहे, म्हणजे ह्याचा हा फॉर्म्युला आहे cos 2 theta चा. आता इथे sin इन्व्हर्स आहे, सो आत पण आपल्याला sin इन्व्हर्स लागणार आहे. सो sin इन्व्हर्स आणि ह्या cos ला लिहायचं sin मध्ये. सो sin π/2 minus 2 theta, सेम जसं आपण प्रिव्हियसला cos sin ला cos मध्ये लिहिलं तसं cos ला आता sin मध्ये लिहिलं. सो sin इन्व्हर्स sin theta म्हणजे theta. नाउ theta इथे काय π/2 minus 2 theta. ओके, सो सेम अगेन डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट, सॉरी आता y इज इक्वल टू π/2 minus 2 आणि theta म्हणजे काय आहे tan इन्व्हर्स 2x. सो tan इन्व्हर्स 2x theta च्या ऐवजी. ओके, नाउ आता आपण ह्याला डिफरेंशिएट करू. So differentiate with respect to x. So dy by dx is equal to, now derivative of π/2 0 because constant है. Then 2 into derivative of tan inverse x काय असतं 1 upon 1 plus x². पण इथे x काय आहे 2x² आहे. सो इथे आलं 2x². आलं का लक्षात. आता बघा आपल्याकडे चेन रूल आता इथे वापरावं लागेल. आता आपल्याकडे
फॉर्म्युला कसला आहे, 1 अपॉन tan इनवर्स x चा आहे, tan इनवर्स 2x चा आहे का नाही. सो पहिल्यांदा आपण 2 कॉन्स्टंट काढला, डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स x काढला आणि आता आपल्याला परत डेरिव्हेटिव्ह कशाचा काढावा लागेल, 2x चा. ओके, बाय द चेन रूल. सो बघा -2 अपॉन 1 plus 4x square आणि 2x चा डेरिव्हेटिव्ह असतो 2. सो फायनल आन्सर विल बी -4 upon 1 plus 4x square. तर इथे काय केलं आपण, tan इनवर्स 2x चा काढला. आपल्याकडे फॉर्म्युला tan इनवर्स x चा आहे, 2x चा नाही. सो हियर वी हॅव टू यूज अ चेन रूल. सो 1 upon 1 plus 2x square into derivative of 2x. ओके, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x इज अ 2. सो हा 2 आणि हा 2 -4 upon 1 plus 4x square. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे y is equal to sec inverse 1 upon 4x cube minus 3x. ओके, फाइंड dy by dx. सो हा आहे, तर ह्याच्यासाठी सबस्टिट्यूशन होतं बघा, put x is equal to cos theta. It implies that cos theta is equal to cos inverse x. Okay, so y is equal to sec inverse 1 upon 4 cos cube theta minus 3 cos theta. ओके, सो हा जो फॉर्म्युला आहे तो आहे सेक इनवर्स, इथं 1 अपॉन हा फॉर्म्युला आहे cos 3 थीटाचा. ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले एकदा चेक करा, तुम्ही बुक मध्ये पण लिहिलेले असतील. ओके, सो y इज इक्वल टू सेक इनवर्स. आता तुम्हाला माहिती 1 अपॉन cos म्हणजे काय असतं, सेक. सो सेक 3 थीटा. ओके, नाउ सेक इनवर्स ऑफ सेक थीटा म्हणजे काय असेल, थीटा. सो इथे थीटाची व्हॅल्यू काय, 3 थीटा. ओके, देन y इज इक्वल टू 3 इंटू थीटा म्हणजे काय, cos इनवर्स x. ओके, नाउ डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. बघा किती इझी एक्झाम्पल आहे. सो dy बाय dx इज इक्वल टू 3 इंटू cos इनवर्स x चा फॉर्म्युला आहे किंवा डेरिव्हेटिव्ह आहे -1 अपॉन रूट मध्ये 1 minus x square. ओके, सो फायनल आन्सर काय आलं, dy बाय dx इज इक्वल टू -3 upon 1 minus x square. ओके, सो दिस इज युअर फायनल आन्सर. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. आता इच टाइम तुम्हाला सबस्टिट्यूशनचेच एक्झाम्पल येतील असं नाही, कधी कधी तुम्हाला इनवर्सचेच येईल पण त्याच्यामध्ये सबस्टिट्यूशन करायची गरज नसते. फॉर एक्झाम्पल बघा असं आलं, y इज इक्वल टू tan इनवर्स sin x upon 1 plus cos x. आता इथे सबस्टिट्यूशन तर नाहीच होऊ शकत, बिकॉज 1 plus x square इथे साइनच आहे ना, फक्त x square, फक्त x असलेले इक्वेशन नाहीये जे की आपल्याला सबस्टिट्यूशन साठी मी लिस्ट दिलती. ओके, सो इथे आता आपल्याला ट्रिग्नोमेट्रीचं फॉर्म्युले यूज करून आपल्याला हे सिम्प्लिफाय करावं लागेल. ओके, सो tan इनवर्स x, सो sin x, जसं sin 2 थीटा म्हणजे असतं 2 sin थीटा इंटू कॉस थीटा. ओके, तसंच साइन थीटा म्हणजे काय असतं, आपण बघा a/2 चे फॉर्म्युले पाहिले. सो साइन थीटा बाय 2 इंटू कॉस थीटा बाय 2. ओके, सो साइन x म्हणजे काय लिहिणार आपण, 2 sin x बाय 2 इंटू कॉस x बाय 2 आणि 1 प्लस कॉस 2 थीटा म्हणजे असतं 2 कॉस स्क्वेअर थीटा. सो 1 प्लस कॉस ओनली थीटा म्हणजे काय असेल, 2 कॉस स्क्वेअर थीटा अपॉन 2. ओके, सो इथं लिहायचं 2 कॉस स्क्वेअर x बाय 2. ओके, सो हा 2 गेला आणि एक कॉस गेला, म्हणजे राहिलं फक्त काय बघा, tan इनवर्स sin x बाय 2 अपॉन cos x बाय 2. ओके, सो y इज इक्वल टू tan इनवर्स sin x, sin अपॉन cos काय असतं, tan x बाय 2. सो tan इनवर्स tan थीटा म्हणजे काय असतो, थीटा. तिथे थीटा काय आहे, x बाय 2. ओके, नाउ आता ह्याला सबस्टिट्यूट करायचं आहे, बिकॉज y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू ऑलरेडी आलेलीच आहे. सो y इज इक्वल टू x बाय 2. सो डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन 2 मी कॉन्स्टंट काढलं अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ x. ओके, सो 1 upon 2 x चा डेरिव्हेटिव्ह 1. सो dy by dx is equal to 1 upon 2. This is a final answer. Okay. Now next example. Y is equal to tan inverse 1 plus cos x upon 1 minus cos x. Okay, so इथे पण आपण
x इज इक्वल टू समथिंग पुट नाही करू शकत. ओके, बिकॉज आपल्याला जे सबस्टिट्यूशनची लिस्ट दिली त्याच्यामध्ये हे बसतच नाही. सो आपल्याला ह्याला ट्रिग्नोमेट्रीच्या फॉर्म्युलाने पहिल्यांदा आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागेल. सो मी तुम्हाला रूट मधले एक्झाम्पल्स घेतलेत बघा. सो 1 प्लस जस्ट सांगितलं 1 प्लस कॉस एक्स म्हणजे काय 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 आणि 1 मायनस कॉस एक्स म्हणजे काय असेल 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2. बघा आपल्याकडे फॉर्म्युला आहे 1 मायनस कॉस 2 थिटा म्हणजे 2 साइन स्क्वेअर थिटा. ओके, सो म्हणजे 2 साइन स्क्वेअर थिटा. सो 1 मायनस ओनली कॉस थिटा म्हणजे काय असेल 2 साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2. तर तेच आपल्याला करायचं आहे. सो इथे 2 2 गेलं. y इज इक्वल टू tan इनवर्स कॉस स्क्वेअर थिटा अपॉन साइन स्क्वेअर थिटा म्हणजे काय कॉट स्क्वेअर एक्स बाय 2. कॉस अपॉन साइन काय असतं कॉट असतं. सो y इज इक्वल टू tan इनवर्स कॉट स्क्वेअर एक्स बाय 2 चा स्क्वेअर रूट म्हणजेच काय आलं कॉट एक्स बाय 2. ओके, आता तुम्हाला माहितीये की tan इनवर्स आहे तर इथे पण tan पाहिजे. सो आपण कसं करणार जसं आधीच्या प्रिव्हियस एक्झाम्पल्सला केलं कॉटचं tan मध्ये ट्रान्सफर करणार कॉटला. तर कसं चेंज करणार tan पाय बाय 2 मायनस एक्स बाय 2 जसं आपण कॉसचं साइन मध्ये केलं साइनचं कॉस मध्ये केलं. सो tan इनवर्स tan थिटा म्हणजे काय थिटा. सो हियर थिटा इज pi by 2 minus x by 2. Okay, now differentiate with respect to x. So dy by dx is equal to pi by 2 चा तर 0 minus 1 by 2 मी कॉमन काढलं and derivative of x काढलं. सो याचा आन्सर काय आलं minus 1 by 2 आणि x काय असतो 1 असतं. ओके, सो हे झालं नेक्स्ट टाइप ऑफ एक्झाम्पल. त्याच्यानंतर अजून एखादं आपण बघूया एक्झाम्पल. Now y is equal to tan inverse x upon रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके, सो आता हे जर सबस्टिट्यूशन आलं तर तुम्हाला लिस्ट दिलेली आहे की x इज इक्वल टू आपल्याला पुट करायचं आहे साइन थिटा. सो इट इम्प्लाइज दॅट थिटा इज इक्वल टू साइन इनवर्स x. ओके, नाउ y इज इक्वल टू tan इनवर्स साइन थिटा अपॉन रूट मध्ये 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. ओके, so y is equal to tan inverse theta, tan inverse sin theta upon 1 minus sin square theta म्हणजे cos square theta. तर आपण हे स्टार्टिंगला इनवर्स मध्ये 2-3 एक्झाम्पल बघितलेत. 1 minus sin square theta म्हणजे cos square theta असतो. So y is equal to tan inverse sin theta upon cos square theta. cos square theta चं जर स्क्वेअर रूट काढलं तर काय मिळेल आपल्याला cos theta. एकदम सिंपल आहे बघा प्रॉब्लेम. Then tan inverse sin theta upon cos theta tan theta. Okay, now y is equal to tan inverse tan theta म्हणजे काय असतं theta. ओके, आणि theta काय आहे बघा sin inverse x. ओके, नाउ आता आपण डिफरेंशिएट करणार विथ रिस्पेक्ट टू x. तो डायरेक्टली आलेला आहे फॉर्म्युला. सो sin inverse x चा फॉर्म्युला काय आहे डेरिव्हेटिव्हचा dy by dx is equal to डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स. सो साइन इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय 1 अपॉन स्क्वेअर रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके, सो हे झालं नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट आहे बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ अ नेक्स्ट टाइप. जे मी तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व केले तेवढे एक्झाम्पल सॉल्व करून दाखवले प्रिव्हियस टाइपचे इनवर्स ट्रिग्नोमेट्री तेवढे केले तरी मोर दॅन इनफ आहे. आणि अजून मी तुम्हाला काही सॉल्व करायला देते आणि त्याचं सोल्युशन पण देते, तेवढे स्टडी करा फक्त. ओके, देन नेक्स्ट टाइप आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ अ पॅरामेट्रिक फंक्शन. ओके, सो आता डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. आता तुम्हाला काय दिलेलं असेल x इज इक्वल टू एफ ऑफ टी दिलेला असेल ह्याच्यामध्ये. म्हणजे x इज इक्वल टू पुढे एक फंक्शन दिलेलं असेल टी मध्ये. ओके, देन y इज इक्वल टू पण एक फंक्शन दिलेलं असेल टी मध्येच. ओके, आणि तुम्हाला फाइंड आउट करायचं काय dy बाय dx. ओके, मग तुम्ही काय करणार ह्या x ला डिफरेंशिएट करणार विथ रिस्पेक्ट टू टी. जसं आपलं y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर असेल म्हणजे ह्या साईडला x मध्ये फंक्शन आहे इकडे y ला, तर आपण y ला डिफरेंशिएट करतो विथ रिस्पेक्ट टू x. ओके, राईट हँड साईडला जी व्हॅल्यू होती. आता तुम्ही काय करणार x ला डिफरेंशिएट करणार विथ रिस्पेक्ट टू t. सो यू विल गेट dx बाय dt. ओके, हियर यू विल डिफरेंशिएट y विथ रिस्पेक्ट टू t. हियर यू विल गेट dy बाय dt. सो आपल्याला फाइंड आउट करायचं dy बाय dx. सो dy बाय dx तुम्हाला कसं मिळणार बघा dy बाय dt अपॉन
dx by dt. ह्याला डिफरेंशिएट करून जी व्हॅल्यू आलेली आणि ह्याला डिफरेंशिएट करून जी व्हॅल्यू आलेली. सो वरती dy आणि खाली dx आहे ना, म्हणजे बघा dt dt जर केलं तर dy by dx. ओके, सो dy by dt अपॉन dx by dt आणि मग तुम्हाला काय मिळेल, फायनल आन्सर मिळेल. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ एन एक्झाम्पल. एक्झाम्पल दिलं की मग तुम्हाला ते क्लिअर होऊन जाईल. फाइंड dy by dx if x is equal to 3at square, y is equal to 2at square. बघा 2at cube. x is equal to 3at square, y is equal to 2at t cube. Okay, so first x is equal to 3at square. Okay, now differentiate with respect to t लिहायचं याला. ओके, सो dx by dt. जसं आपलं dy by dt dx का लिहितो, बिकॉज dy आपण आधी का लिहितो, बिकॉज लेफ्ट हँड साइडला y असतो आणि राइट हँड साइडला x असतो. सो dy by dx. आता इथे LHS ला x आहे आणि RHS ला t आहे. सो dx by dt. ओके, सो जसं आपल्याला x स्क्वेअरचं आपण फाइंड आउट करतो ना, तसं आपण t स्क्वेअरचं फाइंड आउट करायचं. ओके, फक्त x च्या जागी t आहे. ओके, सो बघा 3a. आता जसं y इज इक्वल टू सपोज 3ax असतं, 3x स्क्वेअर, तर आपण हा 3a कॉमन काढलेला असतो, कॉन्स्टंट असतो कारण की तो त्याच्यामध्ये x नाहीये ना. सो x ला अटॅच काय 3a. सो 3a काय कॉन्स्टंट आहे ना, आपण डेरिव्हेटिव्ह फक्त कशाचं काढतो, x स्क्वेअरचं काढतो. ओके, सेम इथे पण तसंच करायचं. फॉर्म्युलेत तेच, फक्त x च्या ऐवजी t आहे इथे. ओके, सो 3a कॉन्स्टंट अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ विथ रिस्पेक्ट टू t आहे ना, सो t स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह. तो 3a इंटू टी स्क्वेअर, एक्स रेस टू एन चा काय असतो, एक्स रेस टू एन चा एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. तसे इथे 2 आहे. सो 2 इंटू टी रेस टू 2 मायनस 1 म्हणजेच काय 1. सो इथे काय झालं 6at इज द dx बाय dt. ओके, सो आता तुमचे स्टँडर्ड फॉर्म्युले जो फर्स्ट टाइपचे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केले ना, बघा सेम तेच सिंपल डेरिव्हेटिव्ह आहेत, फक्त इथे थोडेसे 2 फंक्शन्स दिलेले आहेत आणि दोनदा डेरिव्हेटिव्ह काढून आपल्याला ते फॉर्म्युल्यामध्ये ऍड करायचं आहे बस. पण हे जे डेरिव्हेटिव्ह आहे एकदम सिंपल आहेत बघा कॅल्क्युलेट करायला. 2at cube. ओके, नाउ डिफरेंशिएट अगेन. याला इक्वेशन नंबर 1 लिहा विथ रिस्पेक्ट टू t. ओके, सो dy by dt. सो 2a कॉन्स्टंट आणि t क्यूबचा डेरिव्हेटिव्ह x रेस टू n च्या फॉर्म्युलाने. ओके, सो n 3 आहे आणि t रेस टू 3 मायनस 1 म्हणजे 2. सो dy by dt काय आलं बघा 6at स्क्वेअर आलं. ओके, नाउ आपल्याला फाइंड काय करायचं dy by dx. सो dy by dx इज इक्वल टू dy by dt. वरती dy ना, सो वरती dy by dt आणि खाली dx by dt. सो dy by dt ची व्हॅल्यू काय आहे बघा, चुकवायचं नाही ना, चुकून तुम्ही हे आधी काढले तर हेच आधी लिहिताल. वरती 6 dy by dt आहे, सो 6at स्क्वेअर अपॉन खाली काय आहे dx by dt 6at. ओके, सो एक हा t गेला, 6a गेलं, राहिलं फक्त काय t. सो dy by dx म्हणजे काय आलं t आलं. ओके, सो दिस इज द आन्सर फॉर अबोव प्रॉब्लेम. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. डेरिव्हेटिव्ह काढायला सोपं आहे बघा, फक्त सिंपल डेरिव्हेटिव्ह आहे, फक्त 2 स्टेप मध्ये आपल्याला आन्सर काढायचं आहे. ओके, बाकी काही नाहीये. देन इफ आता x इज इक्वल टू बघा 3 sin 4 थीटा. आता t च्या ऐवजी थीटा आहे. ओके, अँड y इज इक्वल टू 4 cos 3 थीटा. ओके, x इज इक्वल टू 3 sin 4 थीटा and y is equal to 4 cos 3 theta. Find dy by dx. Okay, so first x dx by x is equal to काय 3 sin 4 theta. So differentiate now. Right hand side ला कशामध्ये व्हॅल्यू आहे थीटा मध्ये with respect to theta. So dx by d theta is equal to 3 कॉन्स्टंट आहे. So derivative with respect to sin 4 theta चा काढायचा. आता आपल्याकडे sin x चा फॉर्म्युला आहे, sin 4x चा नाही. ओके, फक्त x ऐवजी इथे थीटा आहे. सो आपण इथे काय करणार, परत डेरिव्हेटिव्ह कशाचा काढणार 4 थीटाचा. चेन रूल. ओके, सो 3 into sin 4 थीटाचा cos 4 थीटा आणि 4x चा काय असतो 4, तसं याचा काय येणार 4. सो आपला आन्सर आलं 12
cos 4 theta. 3 into 4 12 dx by d theta. Okay. Now next y is equal to 4 cos 3 theta. So differentiate y with respect to theta. So dy by d theta is equal to 4 constant derivative of cos 3 theta आणि परत डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 theta. बघा जर साइडला काय करून घ्या 4 cos 3x घेऊन घ्या साइडला आणि 4 cos 3x ची जे आन्सर येईल तिथं फक्त त्याच्यामध्ये x च्या जागी थीटा टाकायचे बाकी काही नाही. 4 into cos 3 theta cos चं काय असतं मायनस साइन. ओके डेरिव्हेटिव्ह आणि 3 theta चा 3. सो dy by d theta is equal to minus 12 sin 3 theta. Minus 12 sin 3 theta. Okay. Now आपल्याला फाइंड आउट करायचे dy by dx. So dy by dx काय येणार आता dy by dx is equal to dy by d theta upon dx by d theta. So dy by d theta काय आले minus 12 sin 3 theta आणि dx by d theta काय आले 12 cos 4 theta. सो 12 गेले आता साइन आपण cos आपण करू शकत नाही बिकॉज इथे 3 theta इथं 4 theta आहे अँगल वेगळे आहे. सो ऍज इट इज लिहायचं मायनस 3 theta अपॉन cos 4 theta. जर इथं 3 theta इथं 3 theta असतं दोन्हीकडे किंवा इथं 4 इथं पण 4 असतं तर आपण tan 4 theta लिहिलं असतं. ओके. सो हे झालं नेक्स्ट. त्याच्यानंतर आता पुढचं एक्झाम्पल अगेन आता इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे बघा. x इज इक्वल टू 2t अपॉन 1 plus t square आहे. y is equal to 1 minus t square upon 1 plus t square आहे. Find dy by dx. ओके. लेंदी एक्झाम्पल आहे पण इझी आहे बघा. फक्त याच्यामध्ये तुमचं बेसिक मॅथ्स पक्क पाहिजे. ओके. नाउ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे t डेरिव्हेटिव्ह तर आलाच पाहिजे फॉर्म्युला टाकायला बट पुढे सॉल्व करायला सिम्प्लिफाय करायला तुमचं मॅथ्स पक्क पाहिजे. ओके. नाउ बघा हा u आहे आणि हा v आहे. सो v स्क्वेअर 1 plus t स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. सो इथे काय लिहितो आपण v लिहितो आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ u काढतो दॅट इज 2t मायनस 2t लिहिणार and derivative of काय काढणार 1 plus t square. ओके. सो 1 plus t square bracket square because v square असतं खाली. ओके. नाउ 1 plus t square 2x चा काय असतो x तसा 2t चा काय येणार t सॉरी 2x चा काय असतो 2x चा असतो डेरिव्हेटिव्ह 2 तसा 2t चा येणार 2. ओके. मायनस हा 2t तसाच आणि 1 चा 0 आणि t स्क्वेअर चा 2t. t स्क्वेअर म्हणजे काय x स्क्वेअर चा काय असतो 2x तसंच t स्क्वेअर चा काय येणार 2t. आता फक्त आता डेरिव्हेटिव्ह काढून झाले आता याला सिम्प्लिफाय करायचं बघा dx by dt. ओके. तर ह्या इथे बघा काय आहे 4t किंवा आपण करून घेऊयात 1 plus t square into 2t. ओके. मायनस 4t square upon 1 plus t square ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. सो आपण ह्याच्यात ही एक टर्म झाली आणि ही एक टर्म झाली तर आपण जर 2 कॉमन काढला तर काय राहिलं ह्या t नी ह्या t ला मल्टिप्लाय केलं तर t. ओके. त्याच्यानंतर ह्या t नी ह्याला केलं तर काय राहिलं 2t स्क्वेअर. ओके. त्याच्यानंतर मायनस 4t ना. सो आपण t पण कॉन्स्टंट काढू शकतो कॉमन काढू शकतो 2t आणि हा 2t. ओके. सो 4t. इथे बघा आपण इथे 2t आहे ना सो आपण इथे 4t आहे म्हणजे ह्या टर्म मध्ये 2t आणि इकडे 4t आहे ना सो आपण 2t कॉमन काढू शकतो. 2t जर कॉमन काढला तर हा कॉमन निघालाय सो 1 plus t स्क्वेअर राहिलं आणि ह्यातला 2 आणि एक t कॉमन निघालाय म्हणजे काय राहिलं 2t राहिलं अपॉन 1 plus t स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. आता हे एक्सपांड कशाचं आहे बघा 1 minus t स्क्वेअरचा आहे
बघा हे आपण जर असं लिहिलं टी स्क्वेअर मायनस 2t प्लस 1 म्हणजे ह्यालाच फक्त मी रिअरेंज केलं. टी स्क्वेअर आधी लिहिलं मायनस 2t मध्ये लिहिलं आणि हा 1 इकडे लिहिला. चेंजेस साईनला वगैरे काही चेंजेस नाही केलेले. ओके तुम्हाला काय सांगितलं ह्याच्यासाठी इथपर्यंत ठीक आहे तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढले. इथून पुढे तुम्हाला तुमचं बेसिक मॅथ्स पक्क पाहिजे. जर हे स्टेप नाही कळालं तर मला सांगा. बट कळायलाच पाहिजे आता तुम्ही डिप्लोमाला आलेले आहेत. ओके सो सिम्प्लिफाय तुम्हाला करता आलंच पाहिजे. आता बघा dx लेंदी एक्झाम्पल आहे थोडं. dx बाय dt इज इक्वल टू आता बघा टी ए मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला बघा ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस 1. ओके सो हा 2t तसाच आणि इथं आपण काय लिहू शकतो t मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर हे झालं dx बाय dt. ओके आता आपल्याला अजून y काढायचा आहे. dy बाय dt काढायचं बघा. सो हे व्यवस्थित राईट डाऊन करून घ्या. व्हिडिओ बॅकवर्ड घेऊन फॉरवर्ड घेऊन. ओके देन आपण आता y काढू. सो आपल्याला आता y दिलेला 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. ओके 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. ठीक आहे नाउ हा पण यू झाला आणि हा v झाला. नाउ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. ओके सो dy बाय dt. सो हा आला 1 प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर v स्क्वेअर. त्याच्यानंतर v तसाच लिहिला टी स्क्वेअर आर स्क्वेअर. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह काढला 1 मायनस टी स्क्वेअरचा. ओके त्याच्यानंतर मायनस 1 मायनस टी स्क्वेअर यू तसाच लिहिला आणि डेरिव्हेटिव्ह काढला 1 प्लस टी स्क्वेअरचा. ओके नाउ याला सिम्प्लिफाय करायचंय. 1 प्लस टी स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह काढायचंय सॉरी अजून 1 प्लस टी स्क्वेअर. आता 1 चा 0 आणि टी स्क्वेअरचा 2t. सो हे मायनस साइन आहे सो मायनस 2t. ओके त्याच्यानंतर 1 मायनस टी स्क्वेअर तसंच आणि ह्याचा 1 चा 0 आणि टी स्क्वेअरचा 2t. ओके सो आता आपलं सिंपल आहे बघा. आता सिम्प्लिफाय करणं dy बाय dt इज इक्वल टू खाली लिहून घ्या 1 प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. आता ह्या दोघांमधून आपण मायनस 2t कॉमन काढू शकतो. ओके किंवा 2t कॉमन काढा काही करा. 2t जर कॉमन काढलं तर हा जो मायनस आहे या दोघांना लागेल. सो मायनस 1 मायनस टी स्क्वेअर. ओके आणि 2t's कॉमन काढले तो हा मायनस परत मायनस 1 आणि प्लस टी स्क्वेअर. सो मायनस 1 प्लस टी स्क्वेअर. 2t पॉझिटिव्हच बाहेर काढलाय ना सो हा मायनस साइन ह्या दोघांना लागला. ओके आणि हा मायनस साइन इकडे सिम्प्लिफाय केलं सो मायनस 1 प्लस टी स्क्वेअर. ओके सो 2t त्याच्यानंतर मायनस टी स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर गेलं सो मायनस 2 मायनस 1 मायनस 1 मायनस 2. सो आलं मायनस 4t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. ओके हे आलं तुमचं. आता तुम्ही काय करणार आपल्याला काय करायचं आता dy बाय dx फाइंड आउट करायचंय. सो dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dt अपॉन dx बाय dt. ओके सो आता आपल्याकडे राइट हँड साइडला बॉटमला dy बाय dt ची व्हॅल्यू आहे आणि लेफ्ट साइड टॉपला dx बाय dt ची व्हॅल्यू आहे. ओके सो ती टाकूयात आता आपण. सो dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dt ची व्हॅल्यू काय आहे मायनस 4t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर आणि dx बाय dt ची व्हॅल्यू काय 2t t मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. सो ही व्हॅल्यू गेली. देन t गेला 2 1 जा 2 2 2 जा मायनस 4 सो मायनस 2 अपॉन काय राहिलं t मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके सो दिस इज अ फायनल आन्सर मायनस 2 अपॉन t मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके नाउ नेक्स्ट एक्झाम्पल आता x इज इक्वल टू e cos 2t y is equal to e sin
2t. ओके, y इज इक्वल टू e sin 2t. देन आपल्याला फाइंड आउट करायचंय dy बाय dx. ओके, सो x काय दिलेला आहे e cos 2t. सो ह्याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू x. तर आपण ऑलरेडी बघितलेलं आहे बघा, dx बाय dt ऑलरेडी आपण एक्सपोनेन्शियलचे काढले. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ विथ रिस्पेक्ट टू t हे विसरायचं नाही. ओके, e रेस टू cos 2t इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ परत काय काढणार आपण cos 2t इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ काय काढणार आपण 2t. ओके, देन e रेस टू x चा काय असतो e रेस टू x. सो e रेस टू cos 2t. cos 2t चा काय मायनस साइन 2t आणि 2t चा 2. सो 2 आधी लिहा मायनस साइन. सो e रेस टू cos 2t अपॉन इंटू साइन 2t. सो दिस इज dx बाय dt. ओके, नाउ y काय दिलेलं आहे तुम्हाला e रेस टू साइन 2t. सो ह्याला पण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. सो dy बाय dt इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेम जसं आपण e रेस टू cos चा काढला sin 2t इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ sin 2t इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2t. ओके, नाउ e रेस टू x चा e रेस टू x. सो इथे एक sin 2t आहे, देन sin 2t चा cos 2t आणि 2t चा 2. ओके, सो फायनल dy बाय dt विल बी 2 e रेस टू sin 2t इंटू cos 2t. ओके, नाउ आता आपल्याला फाइंड आउट करायचंय dy बाय dx. ओके, तुम्हाला जर कळालं नाही तर मला लगेच मेसेज करत जा, म्हणजे मी तुम्हाला लगेच एक्सप्लेन करत जाईल नेक्स्ट लेक्चर मध्ये. ओके, म्हणजे जे नेक्स्ट लेक्चर घेईल त्याच्यामध्ये मी तुम्हाला फर्स्ट पॉइंट तुम्हाला जे डाउट आहे तर ते पहिले सॉल्व करत जाईल आणि देन पुढे घेत जाईल. dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dt अपॉन dx बाय dt. ओके, सो dy बाय dt काय आहे आपलं 2 e रेस टू sin 2t इंटू cos 2t. ओके, आणि हे काय आहे मायनस 2 e रेस टू cos 2t इंटू sin 2t. ओके, सो हा 2 गेला. ओके, सो e रेस टू sin 2t तसंच त्याला तर पुढे काहीच नाही करू शकत आणि अपॉन e रेस टू cos 2t पण तसंच आणि cos 2t अपॉन sin 2t म्हणजे काय असतं cot 2t. ओके, सो दिस इज युअर फायनल आन्सर. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. आता जे एक्झाम्पल घेते ते इम्पॉर्टंट आहे. इफ x इज इक्वल टू a ब्रॅकेट मध्ये थीटा प्लस sin थीटा and y is equal to a ब्रॅकेट मध्ये 1 minus cos theta, find dy by dx. ओके, सो फर्स्ट गिवन काय x is equal to a into theta plus sin theta. फक्त काय आहे की इथं y च्या ऐवजी x आहे आणि इकडे x च्या ऐवजी थीटा आहे बस. नाउ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा. आपण ह्या टाइपचे सगळे फॉर्म्युला आधीच एक्झाम्पल घेतलेले. सो dx by d theta a constant. ओके, so derivative of theta plus derivative of sin theta. Okay, so a constant. आता बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय असतो 1, तसं डेरिव्हेटिव्ह ऑफ थीटा काय असेल 1. ओके, प्लस x च्या ऐवजी फक्त थीटा, sin x चा cos x, सो sin थीटा चा cos थीटा. ओके, हे झालं आपलं dx by d theta. ओके, नाउ नेक्स्ट आता पुढे आपण ह्याला बरंच सॉल्व करू शकतो पण सध्या 1 प्लस cos थीटाच राहू द्या. ठीक आहे, नाउ नेक्स्ट आहे आता y इज इक्वल टू a इंटू 1 मायनस cos थीटा. ओके, नाउ अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा. ओके, सो dy बाय d थीटा अगेन इथे a कॉन्स्टंट आहे. नाउ डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 विच इज 0च येणार आहे बिकॉज इट इज कॉन्स्टंट अँड इथे डेरिव्हेटिव्ह ऑफ cos थीटा. बघा आता तुम्ही म्हणताल की मग हा a पण कॉन्स्टंट आहे ह्याचा 0 काय नाही, बिकॉज हा a ला मल्टिप्लाय आहे ना ज्याच्यामध्ये थीटा आहे आणि ही 1 ला काहीच मल्टिप्लाय नाही थीटाचं. सो ही एक कॉन्स्टंट टर्म झाली. ओके, सो ही कॉन्स्टंट झाली आणि ही काय म्हणू शकतो कोएफिशियंट झाली. ओके, सो a 1 चा 0 आणि cos थीटाचा असतो मायनस sin थीटा, सो मायनस मायनस प्लस sin थीटा. सो dy बाय d थीटा काय आलं a इंटू 0 0 आणि a इंटू sin थीटा a sin थीटा. ओके, सो dy बाय d थीटा काय आलं a sin थीटा. नाउ आता आपल्याला फाइंड आउट काय करायचंय dy बाय dx फाइंड आउट करायचं.
सो dy by dx इज इक्वल टू dy by d theta अपॉन dx by d theta. ओके, सो dy by d theta काय आले a sin theta आणि हे काय आले 1a 1 plus cos theta. ओके, सो तुम्ही एवढं पण ठेवू शकता, पण आपण एक एक्झाम्पल सॉल्व्ह केलं बघा मग अशी स्क्वेअर रूट मध्ये 1 plus cos theta 1 स्क्वेअर रूट मध्ये sin x अपॉन 1 plus स्क्वेअर रूट मध्ये sin x अपॉन काय होतं 1 plus cos x. ते तशाने तुम्ही ह्याला सॉल्व्ह करू शकता. सो sin थीटा म्हणजे आलं 2 sin थीटा अपॉन 2 इंटू cos थीटा अपॉन 2 आणि 1 plus cos थीटा म्हणजे आलं 2 cos स्क्वेअर थीटा बाय 2. सो 2 गेलं, एक cos गेला, सो राहिलं sin थीटा अपॉन cos थीटा म्हणजे आलं tan थीटा अपॉन 2. सो दिस इज अ फायनल आन्सर. ओके, एवढं ठेवलं तरी चालेल आणि हे पुढे सॉल्व्ह केलं तर चांगलंच आहे. ठीक आहे, आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं बघा tan इनवर्स आणि ब्रॅकेट मध्ये sin थीटा अपॉन 1 plus cos थीटा. तर हे सेम सबस्टिट्यूशन आपण केले होते. ओके, सो हेच करायचे आहेत तिथं. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. आता बघा, इफ x इज इक्वल टू साइन इनवर्स 2t अपॉन 1 plus t स्क्वेअर. आता इनवर्स आहे बघा, and y इज इक्वल टू tan इनवर्स 2t अपॉन 1 minus t स्क्वेअर. सो tan इनवर्स तुम्हाला माहिती कसं काढायचं आहे ते. सो पहिल्यांदा x चा डेरिव्हेटिव्ह काढून घ्या 2t अपॉन 1 plus t स्क्वेअर. जसं 2x अपॉन 1 plus x स्क्वेअर असेल तर आपण सबस्टिट्यूट करतो थीटा इज इक्वल टू tan थीटा. सो दोन्ही पण 2t अपॉन 1 plus t स्क्वेअर जरी असेल म्हणजे 2x अपॉन 1 plus x स्क्वेअर जरी असेल आणि 2x अपॉन 1 minus x स्क्वेअर जरी असेल तरी पण आपण थीटा इज इक्वल टू tan थीटा, x इज इक्वल टू tan थीटा पुट करतो. आता इथे x च्या ऐवजी t आहे, सो पुट t इज इक्वल टू tan थीटा which means that theta is equal to tan inverse t. Okay, now x is equal to काय sin inverse 2 tan theta, t च्या तिथे tan theta 1 plus tan square theta. Okay, so x is equal to sin inverse. तर हा जो फॉर्म्युला आहे तो आहे sin 2 theta चा फॉर्म्युला. ओके, सेम जसं मगाशी आपण ट्रिग्नोमेट्री सॉल्व्ह केलं तसंच आहे. सो साइन इनवर्स sin 2 थीटा म्हणजे काय आलं 2 थीटा आणि हियर थीटा म्हणजे काय आहे tan इनवर्स t. 2 into tan इनवर्स t आणि आपल्याला विथ रिस्पेक्ट टू t करायचं आहे. सो डिफरन्शिएट जसं मगाशी विथ रिस्पेक्ट टू x करत होतो तसं t. सो dx by dt is equal to 2 into 1 upon 1 plus x square असतं tan इनवर्स t चं. x च्या ऐवजी t आहे. सो 1 plus t square म्हणजेच आन्सर काय आलं 2 upon 1 plus t square dx by dt. ओके, सिंपल आहे बघा. त्याच्यानंतर पुढचं आता y is equal to काय आहे tan इनवर्स 2t upon 1 minus t square. तर हे जरी असेल तरी पण आपण काय पुट करतो t is equal to tan theta. Okay, which implies that theta is equal to tan inverse t. Okay, so y is equal to tan inverse 2 tan theta upon 1 minus tan square theta. 2 tan theta upon 1 minus tan square theta. मगाशी 1 plus होतं tan square theta. Okay, so y is equal to tan inverse आणि हा जो फॉर्म्युला आहे 2 tan theta upon 1 minus tan square theta आहे tan 2 theta चा फॉर्म्युला. सो y tan inverse tan theta म्हणजे काय आलं tan theta. सो theta काय 2 theta. सो y is equal to 2 into theta म्हणजे काय tan inverse t. सेमच आले बघा. सो डिफरन्शिएट केल्यानंतर dy by dt आपल्याला काय मिळणार सेम हेच आले की नाही. सो d हे काय मिळणार आपल्याला 2 upon 1 plus t square. सेम आहे ना हे आणि हे. सो याचे जे आन्सर आले तेच dy by dt चं पण येईल. ओके, नाउ आपल्याला फाइंड आउट करायचं आहे dy by dx. बघा आधीचे सगळ्या टाइपनेच डेरिव्हेटिव्ह काढायचे, फक्त इथे तुम्हाला विथ रिस्पेक्ट टू t विथ रिस्पेक्ट टू थीटा काढायचे आणि ही एक्स्ट्रा स्टेप करायची. dy by dx is equal to
dy by d theta upon dx by d theta. सो दोघांची व्हॅल्यू सेम आलेली आहे 2/1 plus t square आणि ह्याची पण 2/1 plus t square. सगळ्या व्हॅल्यू कट होणार, राहणार फक्त काय 1. सो दिस इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ dy by dx. जे फंक्शन दिलेलं आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे. ओके, सो हे झालं तुमचं नेक्स्ट टाइप ऑफ एक्झाम्पल, डेरिव्हेटिव्ह ऑफ अ इम्प्लिसिट फंक्शन. सो नेक्स्ट लेक्चरला आपण ह्याचे अजून थोडेफार एक्झाम्पल घेऊयात अँड देन नेक्स्ट वी विल स्टार्ट विथ द नेक्स्ट टाइप.